नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये सगळ्याचं स्वागत आहे. तर आज आम्ही निघालो होतो श्रेयाच्या लग्नाला. मग काय, आमची हॉस्टेलची गँग पण बाहेर येऊन थांबली होती. सगळेजण उन्हात थांबलो होतो. एक गाडी कमी पडत होती, तेवढ्यात गाडीचं नियोजन केलं. तेवढ्यात गोला एक जण गाडी घेऊन आला. या पोरीने तर भारी डोकं चालवलं भाऊ. ऊन लागते म्हणून डायरेक्ट ATMच्या इशिरीत जाऊन बसल्या. या प्रकारे आम्ही निघालो सगळेजण लग्नाला. ऊन पण खूप होतं आणि रोड पण खूप वाट होता. मग काय, आपलं दरवेळेसप्रमाणे गॉगल वगैरे लावून छापमध्ये निघालो होतो. तेवढ्यात मागून बुलेट वाज झाली. आईला म्हणलं कोण आलं हो. तेवढ्यात अख्या डायरेक्ट फास्टमध्ये चाललेला. त्याच्या मागं ओंक्या होता. ओंक्या पण गाडी पळत होता, पण त्याची काही गाडीच पळत नव्हती. कसं बसं आले बुवा आमच्या बरोबर. आमची बी साईड काढून गेला ना तो डायरेक्ट पुढं. आईला म्हणलं ओंक्या बी लई गाडी पळवतोय बा. मग काय, आमच्या ऋषी बी काय मागं नव्हता. त्याने मी डायरेक्ट 10 टायरचं ओव्हरटेक केली. अरे म्हणलं हळूच घे. काय डायरेक्ट पुढे. तर काय पुढं गेलो तर ही गाडी भेटली. ह्या गाडीचं काय होतं, गाडी बारीक आणि माणसं मोठे होते. तेवढ्यात मागून परत ओंक्या आला बा. स्नेल म्हणली मला पण घे व्हिडिओमध्ये. हा म्हणलं घेतो. मग नंतर काय, असे सगळेजण आम्ही चाललो होतो गप्पा मारत मारत. आईला म्हणलं लग्न लईच लांब दिसतंय बा. कवर पण कार्यालय आहे ना, एक तर ऊन खूप लागतंय. मग काय आलोच बा जवळजवळ कार्यालयाच्या समोर. कार्यालयाच्या तिथं लई गर्दी तीन होती बा. आईला म्हणलं हीच कार्यालय कसं काय, नाही तो परत आपण हुकायचो. पुढं जातं एक नांगरावा लाडा आलो बा. हे एक वरच आहे नाही, एक तर साईट बी द्याय नाही आणि पुढं घालून द्याय नाही. मग काय डीजे वाजत होता. मन करत होतं गेल्या गेल्यात नाचायचं. एवढ्या कॅमेरावाला ड्रोनला म्हणत होता खाली खाली, नाही तर उन्हाने तुला ताप येईन. मग काय, त्यांनी खाली घेतला. सगळेजण नाचत होते. आलत बा डायरेक्ट जेवाय पुढं. आईला त्यांच्या घरच्यांनी डायरेक्ट स्विगवाल्यालाच बोललं होतं. आईला म्हणलं सगळं पुढंच मागवलं आहे काय काय. मग काय, ही आमची गँग बसली भाऊ. ही काय रांगीतच वाढत होते. काय शिस्त तीन जबरदस्त एकदम. पण आमच्या काय कार्यकर्त्यांना काय जागा नव्हती. आणि केतनं काय आल्या आल्या चालू केलं म्हणतो लय भारी. म्हणलं खाय खाय. असले तर काय बनिस रबडे तुटून पडले होते. आईला म्हणलं आता काय संपते काय काय भाऊ. आम्हाला राहते का नाही काय नो. नुसतं वराची वर पेत होते. एकामेकाकडे बघायचे नसते प्यायचे. तेवढं शिरीने अन्न आले भाऊ. शिरी म्हणलं अरे बास करा कवर पेत आहे. आणि त्यांनी एकामेकाची हात मिळवणी केली. शिरीभाई तर डायरेक्ट अक्षय पुढे रबडीचा ग्लासच उचलला भाऊ. अरे अक्षय म्हणते अरे माझी उष्टी. म्हणलं असू दे काय मरत नाही. बरं बरं म्हणलं पी बा पी, काय विषय नाही. तेवढं अन्न म्हणतं काही पित आहे बा. म्हणलं पिऊन दे. मग काय अन्न लई आणि घेतलं मागून चिमटा काढला आणि म्हणलं गप केला का खाऊन दे मला. बरं बरं म्हणलं खा. मग शिरभाऊ गेला डायरेक्ट रबडीवालाच घेऊन आला. मग काय, याला सगळे ग्लास बीस परत डबल एकदा भरून घेतले. ते बिचाराची अख्खी बादली मोकळी केली. पण हे काय प्यायचं काय कमी करत नव्हते. सगळ्याला एका जागेवर जागा नव्हती, त्यामुळे हे दोघं जरा सेपरेट बसले होते. आम्ही इकडे 4 जण बसलो होतो. मग काय आलं बस सगळ्याला आम्हाला जेवाय. आम्ही जेवण चालू केलं. तेवढ्यात रबडीवाला आला. रबडीवाला तर अन्न तिकडेच आडून धरला भाऊ. खाल्लं की टाकलं की प्यायचं, टाकलं की प्यायचं. अरे अन्न म्हणलं बास कर आमच्यापर्यंत पेऊ दे. नाही म्हणलं आलंय. मग टाकलं भाऊ. तसं त्याप्रमाणे पापडवाल्याचे तसे झालं. पुढं टाकलं की मागं खायचे आणि मागं टाकलं की पुढं खायचे. आईला म्हणलं ह्याला वाढून देते का नाही काय. मग काय, अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला. नंतर जेवण वगैरे केले. त्यांनी लई भारी सोय केली होती बघ, गार पाणी तीन. म्हणलं हे लई ओके नियोजन झालं. आपा पण डायरेक्ट रबडीवर ताव मारत होता. म्हणलं मार मार. तेवढ्यात आणे म्हणलं अरे ओर का की किती वेळ खात आहे. तिकडं पार लग्न लागायची वेळ झाली की आम्ही म्हणलं का रं तोच झालं म्हणून बासोय. तर आपण डायरेक्ट बाटली लपून ठेवली बा. मग काय, हे दोघं जेवायचं राहिले होते. हे पा कसं बोटं चाटवत आहे. नंतर आलं पुढं गोली भेटला. मी तर म्हणलं अख्खी स्विगीची टीमच बोलली काय काय ना बा. जिकडं बा तिकडं सगळं स्विगीवालेच वाढणार होते. म्हणलं बोलावलं असेल बा. हे हलगीवाल्यानं तर सगळं मार्केटच जाम केलं तर बा. नुसतं वाजत होतं, नुसतं आवाजच घुमत होता कार्यालयामध्ये. आणि यंदा तर काय पैसे पण लय लोक देत होतं, कारण पार्टी जरा मोठीच होती बा. मग काय, आमची सगळी गँग म्हणली आपल्याला वरती जायची. बरं बरं म्हणलं चला वर. मग आलतो आम्ही दुसऱ्या फ्लोअरवर. कसं काय दिसतं व्ह्यू वरनं जबरदस्त आहे. तर काय, सगळी गँग घेऊन वरती आलोत. वरती आलं तर इथं काय गप बसणार भाऊ. लगेच एकामेकाला अक्षित हाणायला चालू केलं. अण्णाने इंडिगेन तर काय डायरेक्ट गोंधळवरूनच आणलं. वर येऊन डायरेक्ट वाटप करत होते. लागले नाही एकामेकाला हाणाय. अरे म्हणलं इथं शांत बसा, तुम्हाला कुठं आणावं का नाही. परत नवरदेवाची एंट्री स्टेजवरती झाली बा. अरे म्हणलं आता तरी का बसा, आता लग्न लागायची वेळ झाली. तेवढ्याच सावऱ्यानं सागर खाली दिसली बा. अरे म्हणलं कावशी करायचं, म्हणले आता झालं. आणि तेवढ्यात मोठा प्रकारे आमचे सगळे वर्गातले मित्र आम्ही जमलो होतो लग्नाला. हे हलगीवाले तर काय बा बंदच करीत नव्हते. सगळे लोक म्हणून कटाळे आणला. अरे बंद करा बंद करा. तेवढ्यात आलो बा ड्रोन. आयला म्हणलं हे लय ओके नियोजन झालं बा. म्हणलं डायरेक्ट हवा लागत होती आम्हाला. म्हणलं आम्ही कॅमेऱ्यात दिसू नाही दिसू, पण हे ड्रोन आमच्यापाशीच राहिलं पाहिजे, कारण गरम होतं आहे. ह्यांचं तर काय बंदच व्हायना बा एकामेकाला अक्षित हाणायचं. अरे म्हणलं आपण लग्नाला आलो आहे. ही काय बंदच करत नव्हते वाहनायचं. आयला म्हणजे या जरा असं चाललं राहतं. लोक खाली लोक वर नाही यावा. वरून पोरांना हाणत होते ना, वरून डायरेक्ट खाली माणसांना हाणत होते. मग काय, एकामेकाला हाणून झाल्यावर आले व सगळे एका जागेवर. मग तसंच पुढं आलो तर पाहिलं व्ह्यू पण एकदम कडक दिसत होता. आणि मंगलाष्टमी चालू झाली. हे कार्यकर्ता तिथं उभं होता. अरे म्हणलं मागं सर, नाही डायरेक्ट डोक्यावर जाशील खाली. वांदे व्हायचे घरचे. मग काय, डिग्यानंतर डायरेक्ट अक्षिताची गोणच आणली. अरे म्हणलं आता ही काय करायची. नाही म्हणलं आता सगळेच हाणणार आहे. अरे म्हणलं आता हाणलं ते काय कमी झालं का. नाही मला अजून हाणायचे. मग काय, परत ह्यांचं चालू झालं बा हाणाबरे. आयला म्हणलं कुठं न्यावं का नाही बा तुम्हाला. हे काय सुट्टी देण्यात
इकडे लगेच आम्हाला तेजस भेटला. तेजसने मला हाणलं बुवा. मग म्हणलं आता काय सगळेच हाणतात काय काय नको. नंतर तिथं काय बॉल तांदूळ हाणामारी संपत नव्हती. लहान लेकराची वर खेळ झाली होती वो. आणि नुसतं असा एक पण सोडलं नव्हतं ज्याला अक्षिता हा मारून हाणलं नव्हतं. आईला म्हणली सगळ्यालाच हाणतंय बुवा. हे तिघात काहीतरी चालू ह्यांना कोणतरी खावं. तर कुठं बी पेटतो बुवा. इथंच पेटलं. आर म्हणलं जरा मिटावतं घ्या. रूमवर गेला भाऊ काय असेल ती. बरं म्हणलं रूमवर गेला करू काय असेल ती. लगेच मध्ये लगेच त्या महापुरुषांचं तर काय महाराजांचा आशीर्वाद आणि ते देणं चालू होतं बुवा. ह्यांनी बी बराच वेळ खाल्ला. बारकाला तर काय मध्ये उड्यात हाणत होते बुवा. बारक्या कार्यकर्त्यांनी डायरेक्ट फुलंच घेऊन वर आला. हिनं आमच्याला बी एवढंच पाहिजे होतं. फक्त धिंगाणा घालाय आणि डायरेक्ट टोण्याचा सत्कार केला बुवा. आणि त्याचाच हात धरून नाचू लागला. आयला वार म्हणलं इथं नका येड्यावर करू लागला. लोक खरंच आपल्याला नाव ठेवतात. ते म्हणले ठेवू दे आपण कुठे ह्या गावात रोज रोज येणार आहेत. मग काय अशा प्रकारे धिंगाणा बिंगाणा चालू होता. मग ओंक्याने बी घेतला हार घालाय. तर गोल्या सत्कार बी झाला. नंतर काय मग डायरेक्ट सावरा सत्कार केला. दिघ्या म्हणलं माझ्या हस्ते अनिकेचा सत्कार झाला पाहिजे. हा म्हणलं कर भाई काही विषय नाही. नंतर आने सत्कार बित्तर काढला. आणि डायरेक्ट राम राम करून डायरेक्ट बाजूला झाडली. नंतर अक्षयची बारी आली बुवा. अक्षयचा बी सत्कार केला. तर लगेच डिग्या म्हणला आता ओंक्या तुझी बारी. मग काय ओंक्याचा सत्कार केला आणि घातले बुवा हा डायरेक्ट त्या गोणीत आणि काढला ना अक्षता. डायरेक्ट वरनं खाली हाणतो ते. आरलं म्हणलं आता लोकांनी जर बघितलं लोक आपल्याला हाणतीन बी बुवा या गावात. या पहा बिनकामाच्या कलावऱ्या नवरी वरण ह्या खाली. म्हणलं या आता काय असं काय विषय आहे बुवा. नवरी बरं तर जायला पाहिजे तुम्ही. नाही म्हणलं आम्ही खालीच बरं. बरं म्हणलं बसा. मग काय अशा प्रकारे मंगलाष्टमी चालू होती. शिरीच्या डोळ्यातच अक्षता गेला. शिरीला वाटलं मी पण अक्षता हाणाय आलो. अरे म्हणलं मी नाही हाणत मी त्याचाच भाव आहे राव. मग काय ह्यांनी परत बी खाली हाणायला चालू केलं. आयला म्हणलं लोकांनी तर बघितलं ना लोक खरंच राव आपल्याला इथनं जाऊन बी द्यायची नाही. तेवढं इथं पांढरा खाली काय कपडे घालून डायरेक्ट कार्यकर्ता आला. अरे म्हणलं खाली पडशील. म्हणलं नाही पडत. हे पहा कशी हाणतात. यांनी फक्त म्हणत धरला होता. ह्याचं पटलं भाऊ आपल्याला. सगळेजण खाली बसले. हो कार्यकर्ता डायरेक्ट खुर्चीवर बसला होता पाय टाकून. आयला म्हणलं याची दहशतच दिसते हो. हे पहा गँग डायरेक्ट खाली पडला. अक्षता गोळा करून आमच्या कार्यकर्त्यांना देत होते. आयला म्हणलं उघड्यापाशी नागडे गेलं सायरात हो आणि मला असा खेळ झाला भाऊ. इथं काय खाली आणायचं बंदच करणं होतं. अरे म्हणलं बंद करा राव. नंतर काय शेवटची मंगलाष्टमी चालू होती. मग नेते मंडळीला दुसरं काम असलं नेते मंडळी निघाली बुवा. मधनच निघाली. नंतर शेवटचं मंगलाष्टमी संपलं. इथं उडलं भाऊ वर. आयला म्हणलं जर एखाद्याला पोळं तर वांदेच व्हायचे उगं. मग काय सगळेजण बाजू सरकले होते. नंतर त्यांनी पेटावलं होतं. अशा प्रकारे सगळं संपलं. हे पहा आमचा कलावरा स्त्रियाच्या पुढंच करत होता बुवा. नंतर काय एक गिफ्ट आणि 30-35 जण फोटो काढाय. म्हणलं या असं म्हणलं कसं जमायचं बुवा. या आखेचा आरोट कुठं बी असतं तुम्हाला तर माहिती. कॅमेऱ्यात बी बसत नव्हतं एवढं जण आम्ही होतं. नंतर काय फोटोशूट वगैरे झालं आणि सगळेजण बसलो व जेवण करून गप्पा मारत. या आणण्या तर काहीतरी टिंगल्याच उडत होता. अण्णा लगेच म्हणलं आणण्या तो सत्कार करायचा आहे. नाही तर काय सत्कार करून देत नव्हतं. काय त्याला फुलं टोचत होते का काय माहिती काय विषय. तेवढंच अण्णा लगेच म्हणलं सोन्या तो सत्कार करायचा. सोन्याने लगेच हार काढला आणि फेकून दिला भाऊ. नंतर बारी आली भाऊ पोटे. डायरेक्ट भर लागणार तर हळदी का कुंकाचा कार्यक्रम चालू केला भाऊ. सगळे लोक आमच्याकडे बघून हसत होते. आणि बाकीचे तर काय सगळे कोणी स्नॅप कोणी शूटिंग काढतं. अंक्या म्हणलं बाजू सर माझा जरा ब्लॉग घेऊन दे. नंतर काय सगळ्याला हळदी कुंकू लागत होता. आयला म्हणलं पोटे जर असंच चालू राहिलं ना लोक आपल्याला डायरेक्ट कार्यालयाच्या बाहेरच काढतील. नाही म्हणलं नाही काढत. नंतर काय सगळ्याची बारी झाली. पण ह्यांनी काय कोणाला हळदी कुंकू लावायचं सोडलं नाही भाऊ. प्रत्येकजण धरायचे आणि हळदी कुंकू लावायचे. अरे म्हणलं होळी बी संपली भाऊ कालच. नाही म्हणलं होळीचं काय विषय नाही. नंतर बारी आली बा रोहित माडगेची. रोहित माडगेचं काय डायरेक्ट सत्कारच केला. टोपी बिपी डायरेक्ट वावळीतच होता भाऊ. नंतर आलोत बाहेर. हे पहा स्त्रियाला नेण्यासाठी असली जबरदस्त कार सजवली होती. याच कारने स्त्रिया जाणार होती. नंतर काय सगळ्याला टाटा बाय बाय केला आणि निघालो डायरेक्ट आमच्या रूमकडं. ऊन पण खूप होतं. परत गॉगल वगैरे लावला आणि गोवाल्या गाडी चालला होता. गोवाले बी काय कमी होता. डायरेक्ट ट्रकला ओव्हरटॅक करून निघालो आणि भाई पुढं. म्हणजे जरा दमाने घे रोड पण खूप वाहत आहे. मित्रांनो अशा प्रकारे आजचा ब्लॉग संपला. लाईक करा शेअर